प्रकरणातली फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली आहे। मुख्य म्हणजे या प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करण्यात येत आहेत। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रणजित निंबाळकरांना या प्रकरणी थेट क्लीन चिट दिली। विनाकारण निंबाळकर आणि सचिन पाटील यांचं नाव या प्रकरणामध्ये घुसवायचा प्रयत्न होतोय असं मुख्यमंत्र्यांनी फलटणमधल्या सभेत म्हटलंय। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मात्र जोरदार पलटवार केलाय। या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला, पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुख्यमंत्री म्हणत असतील मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या। तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार। फलटणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार। म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे। मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। हीच मंडळी सगळ्या प्रशासनावर दररोज आपला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि नाईलाजानं, मी म्हणत नाही की प्रशासन याला सहभागी असेल, तो नाईलाजाने प्रशासनाला सुद्धा यांच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात। का नाही ऐकणार? आज एवढे आरोप झालेल्या व्यक्तीबरोबर जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर कार्यक्रम करत असतील एखादा चांगला, तर मला असं वाटतं निश्चित प्रशासनाचं मनोबल सुद्धा याच्यातून तुटतं। तर फलटणमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलाय। तर निंबाळकरांच्या आरोपांना अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला। मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं, पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं। पण राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती, रणजितसिंह निंबाळकर कधीच चुकणार नाही। बोलायला काही ताळतंत्र जिभेला काही आड आहे का रणजित नाईकाच्या? मला एक सांगा की या मुलीनं आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? या मुलीनं पत्र काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलं? आज लिहिलं तिनं, जून महिन्यामध्ये लिहिलेलं, ऑगस्ट महिन्यामध्ये लिहिलेलं, नंतर लिहिलेलं, हे काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलेलं आहे? हे प्रकरण मुख्यमंत्री येऊ नये म्हणून निर्माण झालं। परवा आत्महत्या केली या मुलीनं, हे काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? मला असं वाटतं काहीतरी ताळतंत्र ठेवून बोललं पाहिजे ना। मुख्यमंत्री आले काय नाही आले काय, जनतेला काय फरक पडणार आहे? तर फलटणमधल्या सभेमध्ये शायरी करत मुख्यमंत्र्यांनी रणजित नाईक निंबाळकरांचं कौतुक केलं, तर रणजित निंबाळकरांनी शायरीतून विरोधकांवर निशाणा साधला। काही लोक तर गोपाळ बदनेला फलटण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण बघतो आहोत। या क्षणाची महत्त्वाची बातमी, गोपाळ बदनेला सध्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि कालच त्यांनी